आणि इतर काही महत्त्वाच्या घडामोडी वेगवान पद्धतीने पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर काँग्रेस खासदारांनी आंदोलन केलं तेव्हा रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांना पोलिसांच्या लाठीचार्जचा सामना करावा लागला। दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हाच तरुणांच्या आंदोलनाचा विजय असल्याचं बर्वे म्हणाले। आता यापुढे संसदेच्या सभागृहामध्ये आमची लढाई सुरू राहील असं देखील बर्वे म्हणाले। आपण सर्वांनी बघितलं असेल राहुल गांधीजीला कसं फरफडत त्यांनी उचललं, आम्हा सर्व सांसदांवर लाठीचार्ज करण्यात आली। तर आपण विचार करू शकता देशाच्या सांसदांवर जर अशा प्रकारच्या क्रूर पद्धतीने लाठीचा वापर करत असेल तर आमच्या युवकांना कशा प्रकारे त्यांनी केलेला आहे आणि त्याकरता आम्ही विरोध केला। आणि ह्या हुकुमशाही सरकारला आज कुठंतरी नमावं लागलं की जे 12 वर्षापासून एक आपल्या ओरामध्ये होते की आम्ही जे करू जे बोलू तेच ह्या देशाला मान्य आहे। पण ह्या देशाच्या युवकांनी दाखवून दिलं का हा देश संविधानात चालणारा आहे, लोकशाही पद्धतीने चालणारा आहे, तुमच्या हुकुमशाहीला नमणारा नाही आहे। औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर 20 मार्चला फुटल्याचा दावा आमदार रोहित पवारांनी केला। 22 मार्चला ही परीक्षा होणार होती, पण त्याआधी 2 दिवस म्हणजेच 20 मार्चला हा पेपर फुटला। रोहित पवार आज याबाबत पत्रकार परिषद घेणार आहेत। त्याबरोबरच ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे देखील आज पत्रकार परिषद घेणार आहेत। 22 मार्च 2026ला ड्रग इन्स्पेक्टरची जी परीक्षा MPSCच्या माध्यमातून झाली होती त्याचा पेपर 2 दिवस आधीच फुटला होता। अंधभक्ती काय लेवलला असावी तर मुख्यमंत्री आपल्या राज्याचे अंधभक्तांचे शिरोमणी आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल। मग एका बाजूला तुम्ही धर्मेंद्र प्रधानांची बाजू घेता आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच या महाराष्ट्रामध्ये 2 ते 3 महिन्यापूर्वी ड्रग इन्स्पेक्टरची जी परीक्षा झाली होती, GAD विभाग असेल ना ते MPSC असेल, याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा होता आणि त्याचाच पेपर तुमच्या नाकाखाली फुटत असेल आणि तुम्हाला या गोष्टी माहीत नसेल तर हे दुर्दैव आहे। तर 20 मार्चला हा पेपर फुटल्याचा दावा रोहित पवार यांनी केलेला आहे। त्याचबरोबर सुषमा अंधारे देखील आज पत्रकार परिषद घेणार आहेत। औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर हा फुटलेला आहे। 22 मार्चला ही परीक्षा होणार होती आणि दरम्यान 20 मार्चलाच हा पेपर फुटलेला आहे असा दावा आमदार रोहित पवारांनी केला आहे। या सगळ्याच प्रकरणासंदर्भामध्ये आज रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन अधिकची माहिती देखील देणार आहेत। तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी देखील या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जावी अशी मागणी देखील एक्सपोस्टच्या माध्यमातून केलेली आहे। ही भरती प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाहीये, तर प्राप्त तक्रारींमधील तथ्यांची पडताळणी केली जाईल असं उत्तर हे सध्या आयोगाकडून दिलं जात आहे। त्यामुळे खरंच ही पेपरफुटी झालेली होती का, 20 मार्चला काही प्रश्न हे व्हॉट्सअपवरती फिरत होते का, असा जो दावा करण्यात येतोय त्यामध्ये किती तथ्य आहे, या सगळ्याच संदर्भामध्ये आयोग आता नेमकी काय भूमिका घेतो याकडे लक्ष असेल। दरम्यान आज शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे असतील, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार असतील, हे पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये ते नेमकं काय बोलतात, या संपूर्ण प्रकरणावरती काही खुलासा करतात का, हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। नुकतंच देशभरामध्ये नीट पेपरफुटीचं प्रकरण गाजलेलं होतं आणि त्यानंतरची ही बातमी समोर येते। पुढची बातमी पाहूयात। दिल्लीमध्ये CJPचं आंदोलन तर संपलं, मात्र पंजाबमध्ये देखील पेपरफुटी झाली आहे। त्यावरती CJPची भूमिका काय असणार असा सवाल अभिजित दिपकेंना करण्यात आला। पंजाब पेपरफुटी प्रकरणावरती देखील चर्चा करणार असून त्यावरती प्लॅनिंग सुरू असल्याची प्रतिक्रिया अभिजित दिपकेंनी दिली आहे। आगे की रणनीति हम बताएंगे, जल्दी बताएंगे। कल ही तो खत्म हुआ है, थोड़ा तो हमें टाइम दे दीजिए। बिल्कुल सर। और पंजाब पेपर लीक को लेकर कुछ कहेंगे सर? उस पर भी करेंगे, हम बोलेंगे, हम उसी के पर प्लानिंग कर रहे हैं अभी। और आगे कुछ सरकार से कुछ आपकी बातचीत रही है आगे ये जो केसेस हो रहे हैं उस पर बातचीत चल रही है। किसी भी जो भी स्टूडेंट है किसी पर भी केस नहीं लगना चाहिए। काँग्रेस जनता पार्टीनं नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरलं आणि थेट शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। गेल्या काही दिवसापासून E20 पेट्रोलचा मुद्दा चर्चेत आहे। याबाबत आता सोशल मीडियावरती आणखी एका नव्या पार्टीची एंट्री झाली आहे। E20 जनता पार्टी असं या पार्टीचं नाव आहे। दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे हा विषय चर्चेतून काहीसा बाजूला गेला होता, मात्र आता इथेनॉल मिश्रित इंधन पुन्हा चर्चेत आलंय।
E20 जनता पार्टीची सर्वात मोठी मागणी म्हणजे देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावरती E20 पेट्रोल सोबतच 100% शुद्ध पेट्रोल देखील उपलब्ध करून द्यावं. सोशल मीडिया हँडलवरील पोस्टनुसार त्याची सबसिडी, मोफत इंधन आणि इथेनॉल मिश्रित पेट्रोल बंद करण्याची मागणी नाही. ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार पेट्रोल निवडण्याचा अधिकार मिळावा ही त्यांची मागणी आहे. या पक्षाच्या सोशल मीडिया अकाउंट्सचे फॉलोअर्स झपाट्यानं वाढत आहेत. सोशल मीडिया, मीम्स आणि व्यंगांच्या माध्यमातून लोकांचा पाठिंबा या पक्षाला मिळतोय. तर E20 पेट्रोलला नेमका विरोध काय आहे आपण जाणून घेऊयात. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे जुन्या आणि नवीन वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतं. वाहनांची मायलेज क्षमता कमालीची घटली असून इंजिनमध्ये बिघाड होण्याचं प्रमाण वाढलं. ग्राहकांना समान किंवा अधिक किंमत मोजूनही कमी दर्जाचं इंधन दिलं जात असल्याचा दावा करण्यात येतोय. तर या पार्टीच्या मुख्य मागण्या काय आहेत जाणून घेऊयात. E20 ऐवजी 100% शुद्ध पेट्रोल निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा ही त्यांची प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर सरकार इथेनॉल मिश्रित इंधन विकत असेल त्याचा उत्पादन खर्च कमी असल्यानं ग्राहकांना ते स्वस्त दरात मिळावं अशी देखील त्यांची मागणी आहे. तर तिसरी मागणी आहे प्रत्येक इंधन पंपावरती कोणत्या नोझलमध्ये किती टक्के इथेनॉल आहे याचा स्पष्ट फलक लावावेत. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आज गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. 26 दिवसांचा उपवास सोडल्यानंतर त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयातून घरी परतल्यानंतर लडाखला रवाना होण्यापूर्वी ते दिल्लीतील राजघाटावरती जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहणार आहेत. आज सकाळी साधारण 11:30च्या दरम्यान त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 66वा वाढदिवस. दिल्लीत विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज नंतर देशातील जनभावनेचा आदर करत यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. वाढदिवसानिमित्त बॅनर, होर्डिंग न लावण्याचे आवाहन देखील उद्धव ठाकरेंनी केलं होतं. मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष आणि अभिनंदन सभा घेतल्याच्या पार्श्वभूमीवरती आज मातोश्रीवरती काही नेते आणि पदाधिकारी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी येणार आहेत. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना शॉपिंगवरती पैसे खर्च करू नका असा सल्ला दिलाय. हा सल्ला देताना त्यांनी एक किस्सा देखील सांगितलाय. व्यापारी सतत विचारतात लाडक्या बहिणींचे पैसे कधी मिळणार, कारण ज्यावेळी लाडक्या बहिणींना पैसे मिळतात तेव्हा मार्केट गजबजलेलं असतं असंही हे व्यापारी पुढे म्हटल्याचं आदिती तटकरे यांनी सांगितलंय. तुमच्या महिन्याचे जे 1500 आहेत ते 1500च्या 1500 शॉपिंगमध्ये खर्च नका करू. उलट त्याच्यातले 100-500 हे तुम्ही बचत गटामध्ये किंवा कुठले तुमच्या इथं आता कृषी उत्पन्न बाजार समिती असेल किंवा सहकारी क्षेत्र त्या ठिकाणी असेल किंवा असं जिल्हाधिकारी आपण ह्या काही बँका असतील त्याच्यामध्ये सोसायटी फॉर्म करून जर एकत्रितपणाने तुम्ही त्याचं चांगल्या पद्धतीनं त्याचा आपण ते जर आपण जमा करत राहिला दर महिन्याला जे काही लाभ येतो त्याचं 100-500 तर तुम्हाला पुढच्या कालावधीमध्ये कधीही एका विशिष्ट रकमेची गरज लागली तर तुम्हाला त्याच्यातून लोन असेल किंवा ती रक्कम असेल ती प्राप्त होऊ शकेल. पुण्यात 1 कोटी रुपयांच्या दरोडा प्रकरणामध्ये तोतया पत्रकारासह 2 पोलीस कर्मचाऱ्यांना सहआरोपी करण्यात आलंय. या प्रकरणामध्ये पोलीसच दरोडेखोरांच्या भूमिकेत होते. यात एका महिला पोलीस हवालदार आणि एका पोलीस नायिकाचा देखील सहभाग होता. 18 जुलैला भर दुपारी सिंहगड रस्त्यावरती पोलीस असल्याचं सांगून व्यावसायिक हर्षवर्धन पवार यांच्याकडील 1 कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. नवले ब्रिजवरून जाणाऱ्या हर्षवर्धन पवार यांच्या कारसमोर आरोपींनी दुचाक्या आडव्या घातल्या. आम्ही पोलीस आहोत, तुम्ही 2 नंबरचा माल घेऊन चालला आहात याची आम्हाला माहिती आहे असं सांगत त्यांनी धमकावलं. आरोपींनी कारमधील पैसे असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. व्यावसायिक पवारांना आरोपी खेड शिवापूर पोलीस चौकीमध्ये घेऊन आल्यानंतर महिला पोलीस हवालदारानं तोतया पत्रकाराच्या साथीनं बॅगेतील 20 लाख रुपये काढून घेतले. राहिलेले 6.5 लाख रुपये मुद्देमालात दाखवण्याचा त्यांचा डाव होता. मात्र हा प्रकार राजगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष जाधव यांच्या कानावरती पडला आणि हा प्रकार समोर आला. व्यावसायिकाच्या बॅगेमधून काढलेली रोकड तोतया पत्रकारानं आपल्या मोपेड दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवलेली होती. ती रोकड काढून देण्यास महिला पोलीस हवालदारानं मदत केली असा त्यांच्यावरती आरोप आहे. धाराशिव जिल्हा परिषदेच्या मोडकळीस आलेल्या शाळेचा मुद्दा ऐरणीवरती आलाय.
शेकडो वर्गखोल्या पडण्याच्या अवस्थेमध्ये असल्यामुळे निर्लेखित केल्या खऱ्या, मात्र नवीन वर्गखोल्या बांधकाम रखडलेलं आहे. त्यामुळे तुळजापूर तालुक्यातल्या वाणेगाव इथं जवळपास गेली 2 वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ही शाळा भरती आहे. विद्यार्थ्यांना शाळा नाही, खेळायला मैदान नाही, एकाच इमारतीमध्ये रुग्णावरती उपचार आणि विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जात आहे. विद्यार्थी म्हणतायत आम्हाला आमची शाळा बांधून द्या. याबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी. पाहूयात. आता आपण आहोत तुळजापूर तालुक्यातल्या वाणेगाव इथं अक्षरशः जिल्हा परिषदेची जी शाळा आहे ती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत भरती आणि गेल्या वर्षभरापासून हे विद्यार्थी आरोग्य केंद्रामध्ये अभ्यासाचे धडे गिरवत आहेत. ही इमारत आपण पाहिली तर 2 मजली इमारत आहे. वरच्या मजल्यावर आरोग्य केंद्र आहे तर खालच्या मजल्यावर जिल्हा परिषदेच्या शाळेचे 7 वर्ग भरले जातात. खरं तर गेल्या वर्षभरापासून हे चित्र आहे. धोकादायक इमारत म्हणून या शाळेला घोषित करण्यात आलं आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना इकडे हलवण्यात आलं. पूर्ण हॉस्पिटलही नाही आणि पूर्ण शाळाही नाही अशी अवस्था आमच्या गावची झालेली आहे. तर माझी एकच प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या शाळेचं काम पूर्ण करून द्यावं. 5वी 6वी 7वीला एकत्र वर्ग बसवतात. स्कॉलरशिप शिष्यवृत्ती आणि नवोदयमध्ये त्रास होतो एकेकांना आणि अभ्यासक्रम बदलल्यामुळे अजून त्रास होतो आहे आणि शिक्षकांना शिकवायला पण भेटत नाही. पहिली दुसरी एकत्र बसतात. पाण्याची पण सोय नाही आहे आम्हाला आणि ती इमारत धोकादायक असल्यामुळे तिथं बसता येत नाही आणि इथं आलो आहे आम्ही. तिथे पावसात राहिलं पाणी भरत होतं त्या वर्गात म्हणून आम्ही इथं आलो आहे. तर इथं पण काही लोकांना वगैरे त्रास होतो. जे आजारी लोक असतात ते वर दवाखान्यात येतात त्यांना पण त्रास होतो आणि त्यांच्यामुळे आम्हाला पण त्रास होतो. आमची शाळा 3 वर्ष झाली इथं भरते आणि आम्हाला जास्त तर खेळायला पण ग्राउंड नाही आणि पहिली दुसरी एकत्र असल्यामुळं त्या शिक्षकांना पण शिकवायला वेळ पुरत नाही. ह्या वर्गाला शिकवायला तर त्या वर्ग केंगा करतो ह्याच्यामुळे त्यांना शिकवायला वेळ पण पुरत नाही आणि आम्हाला खेळायला पण ग्राउंड नाही. तरी आम्ही एकच विनंती करतो की आमची शाळा लवकरात लवकर दुरुस्त करून द्या. आणि काही राजकीय घडामोडी. ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये मोठा पक्षप्रवेश सोहळा काल पार पडलाय. शिर्डी लोकसभा मतदारसंघासह बारामती आणि पुणे जिल्ह्यातील ठाकरे गटासह विविध पक्षांचे आजी माजी लोकप्रतिनिधी, जिल्हा तालुकास्तरीय पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी खासदार भाऊसाहेब वागचौरे, विजयबापू शिवतारे यांच्यासह शिर्डी लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे नानासाहेब खेवरे यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा पक्षप्रवेश असल्याचा दावा केलाय. ऑपरेशन इतकं स्मूथ झालं की टाका लागलेलाही कळला नाही असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावलाय. नव्यानं पक्षामध्ये आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान राखला जाईल. केंद्र आणि राज्य सरकारकडून विकास कामांसाठी निधी दिला जाईल. त्याचबरोबर जुने नवे मतभेद विसरून सर्वांनी पक्ष बळकट करण्यासाठी कामाला लागावं असं आवाहन त्यांनी केलंय. एवढं ऑपरेशन एकदम स्मूथ झालं की टाका लागलेला पण कळला आणि आता जबाबदारी त्यांची सगळे लोकसभा मतदारसंघातल्या विकास कामांची माझी आहे. सगळे आपलेच आहेत पूर्ण. अरे म्हणजे आपलेच आहेत ना. मगाशी सांगितलं तुम्हाला युतीचे म्हणून आणि अभिजित आपलाच आहे ना. तो काय तिकडे मग सगळेच आपले म्हणालो ना मी. आणि आता बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्ट संदर्भातली. सर्वत्र सुरू असलेल्या SIR मोहिमेच्या अनुषंगानं BLO कडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना निवडणूक आयोगानं दिलेल्या आहेत. मात्र नाशिकमध्ये BLO कडून घरोघरी न जाता काही राजकीय पक्षांची कार्यालयं किंवा इतर ठिकाणी मतदारांच्या याद्यांचं सर्वेक्षण केलं जात होतं. दरम्यान एबीपी माझाच्या बातमीची जिल्हा प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन BLOना मतदारांच्या घरोघरी जाण्याचे निर्देश देत कारवाईचा इशारा दिला. नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी 9 तालुक्यांमध्ये तब्बल 85% BLO अधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन मतदारांचं सर्वेक्षण पूर्ण केलं. तर शहरी भागामध्ये काही तांत्रिक अडचणींमुळे मोहिमेच्या सर्वेक्षणाची आकडेवारी 35 ते 45% आहे. एकूण जिल्ह्यातील आकडेवारी ही 55% पोहोचलेली असून माझाच्या बातमीनंतर जिल्हा प्रशासनाकडून SIR मोहीम यशस्वी करण्याला वेग आलाय. या संदर्भामध्ये नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी. बघूयात. सध्याची काय परिस्थिती आहे SIR संदर्भामध्ये? खरं तर अनेक BLOंना अडचणी येत होत्या. आपण कारवाईची देखील सूचना केलेल्या नाही. BLOला आपण स्पष्ट सूचना दिली की आपल्याला होम टू होम जायचे आहे आणि फक्त ज्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे काही घर सापडत नसेल, ॲब्सेंट वोटर्स आपल्या यादीमध्ये येत असेल, तो
तुम्ही एक सेंट्रलाइज लोकेशनमध्ये काही वेळ बसू शकता असं करके आपण सूचना दिलं. पण वो पण सेंट्रलाइज लोकेशन मतदान केंद्रच असावा, इतर कुठल्याही ठिकाणी बसायचं नाही. आणि आज BLOला मी खूप अभिनंदन करेन की त्यांनी पाऊस असताना खूप मेहनत घेतली आहे. आता मी अगर इगतपुरी तालुक्याचे उदाहरण दिलं तर तिथे 1000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस मागच्या 10 दिवसात पडलेला आहे. सतत 100 मिलीमीटर पाऊस प्रति दिवस पडला आहे. आज मी तिकडे गेलो होतो आढावा घ्यायला आणि मला आनंद आहे की 14 BLOचं काम 100% पूर्ण झालं. 100% लोकांचे म्हणजे फॉर्म वाटप जो आहे ते झालं. जो ॲब्सेंट शिफ्टेड डबल अँड डिलीटेड हे जो ASDD यादी असते त्याची पूर्ण त्यांच्याकडे यादी तयार झाली. मार्किंग पण काय प्रमाणात झाली. डिजिटायझेशन 80% पेक्षा पुढे पूर्ण झालेलं आहे. उर्वरित डिजिटायझेशनचं काम पूर्ण गतीने पाऊस असताना चालू आहे. ऑलमोस्ट सगळे मतदारसंघाचं काम जवळपास समाधानकारक आहे. नाशिक शहरामध्ये अजून मेहनत आपण करतोय. त्याच्यामध्ये काही शहरी भाग असल्यामुळे काही विभिन्न चॅलेंजेस आहे. महानगरपालिकेचे चांगलं सहकार्य आपल्याला मिळत आहे. तो आपण प्रयत्न करत आहोत. सतत पाऊस पण चालू आहे. परंतु हे असताना मी BLOचं सलाम करतो, आभार मानतो की त्यांनी खूप मेहनत करून घर टू घर कुठल्याही प्रकारचं हे न करता घर टू घर जाऊन ते पावसामध्ये काम करत आहेत.